शिवशंभो बोईसर इच्छाशक्ती, शिवशंभो बोईसर इच्छाशक्ती. चला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. शिवशंभो बोईसर इच्छाशक्ती दोन्ही संघांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. शिवशंभो बोईसर मैदानात या. शिवशंभो बोईसर इच्छाशक्ती नालासोपारा ये. इच्छाशक्ती नालासोपारा ये. मैदान क्रमांक 2 वर येऊन थांबा. मैदान क्रमांक 2 वर थांबायचंय. शिवशंभो बोईसर, शिवशंभो बोईसर. इच्छाशक्ती बाहेर जायचं नाहीये. इच्छाशक्ती बाहेर जायचं नाहीये. लगेचच सामना आहे. इच्छाशक्ती संघ मैदानातच थांबायचंय. हॅलो. शिवशंभो बोईसर इच्छाशक्ती, शिवशंभो बोईसर इच्छाशक्ती मैदान क्रमांक 2.
शिवशंभू बोईसर इच्छाशक्ती. इच्छाशक्ती. इच्छाशक्ती त्वरित मैदानात या शिवशंभू बोईसर संघ उपस्थित झालेला आहे. इच्छाशक्ती. मैदान क्रमांक 3 आई अष्टभुजा रानगाव, जय हनुमान संतोष स्पोर्ट्स कुंजे. आई अष्टभुजा रानगाव, जय हनुमान संतोष स्पोर्ट्स कुंजे मैदान क्रमांक 3 वर जायचे. शिवशंभू बोईसर इच्छाशक्ती नालासोपारा. इच्छाशक्ती नालासोपारा मैदानात या. इच्छाशक्ती नालासोपारा संघ आपण त्वरित मैदानात यायचे. माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय अनुश्री अजय पाटील मॅडम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. संसद खेल महोत्सव अगदी शेवटच्या दिवसापर्यंत रसिक प्रेक्षक इथे डोळ्यात तेल घालून अक्षरशः हे सर्व कबड्डीचे सामने इथे पाहताना आपल्याला दिसतात. स्वर्गीय विष्णुरामा सवरा या क्रीडा नगरीमध्ये देखील कबड्डीचे सर्व चाहते आसनस्थ होऊन या सामन्यांचा आनंद लुटत असतानाच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील अनेक लाखो प्रेक्षक हे सामने देश विदेशातून पाहत आहेत. श्वास कबड्डी, ध्यास कबड्डी, समस्त पालघरकरांचा अभिमान कबड्डी. आजचा हा 6 नोव्हेंबर संसद खेल महोत्सवाचा अंतिम दिवस. सगळ्यांचा लोकप्रिय असा हा खेळ कबड्डी, कबड्डीचा महासंग्राम सकाळपासून क्रीडा नगरीमध्ये इथे सुरू आहे आणि काही आता अंतिम सामने इथे आता आपल्याला पाहायला मिळतात. न भूतो न भविष्यती असा उदंड उत्साह, उदंड प्रतिसाद आपल्याला या संसद खेल महोत्सवाच्या निमित्ताने पाहायला मिळालाय. निवडक अशा 10 खेळांमधून सुमारे 6,23,000 खेळाडूंनी या स्पर्धेला, या महोत्सवाला प्रतिसाद दिलेला आहे. वैयक्तिक आणि सांघिक खेळांचा समावेश संसद खेल महोत्सवामध्ये करण्यात आलेला आहे. भारत देशामध्ये सर्वात जास्त सहभागी असलेल्या खेळाडूंमध्ये 6.25 लाख खेळाडूंची संख्या भारत देशामध्ये प्रथम क्रमांक पालघर जिल्ह्याने पटकावलेला आहे. आणि यासाठी खासदार डॉक्टर हेमंतजी सवरा साहेब यांचं उत्कृष्ट असं मार्गदर्शन या महोत्सवाला लाभलेलं आहे. आणि म्हणूनच ही स्पर्धा, हा महोत्सव यशस्वी होताना आपण पाहू शकतात. सकाळपासून अनेक मान्यवरांचे मांदियाळी देखील या महोत्सवाला शुभेच्छा प्रदान करण्यासाठी उपस्थित होते. यामध्ये उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी देखील पालघर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष
आमदार आदरणीय श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या सोहळ्याचं उद्घाटन करण्यात आलं। तर समारोपाच्या कार्यक्रमाला देखील महाराष्ट्र राज्याचे विद्यमान वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री महोदय आदरणीय नामदार श्री गणेशजी नाईक साहेब आवर्जून उपस्थित राहिले आणि त्यांनी देखील या गुणवंत खेळाडूंचा सत्कार केला, सन्मान केला आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देखील प्रदान केलेल्या आहेत। माननीय महोदयांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संसद खेल महोत्सव अतिशय संस्मरणीय असं ठरलेलं आहे। काही अविस्मरणीय क्षण देखील इथे फोटोग्राफरच्या माध्यमातून टिपले गेलेले आहेत आणि दिनांक 2 नोव्हेंबर ते दिनांक 6 नोव्हेंबरपर्यंत 5 दिवसांमध्ये हे सर्व सामने आपल्याला पुन्हा पुन्हा पाहता येऊ शकतात। यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे सर्व स्पर्धा, हे सर्व कार्यक्रम रेकॉर्ड करण्यात आलेले आहेत। अतिशय भरगच्च असा हा महोत्सव, या महोत्सवाची सांगता देखील खुल्या गटातील महिला आणि पुरुषांच्या कबड्डी सामन्याने होत आहेत। सेमीफायनल आणि फायनलचे सामने फक्त आता इथे बाकी आहेत आणि त्यानंतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुख्य पारितोषिक वितरण कार्यक्रम देखील इथे सुरू होणार आहे। या सोहळ्यासाठी पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी माननीय खासदार महोदय डॉक्टर हेमंतजी सवरासाहेब आणि समस्त मंडळी उपस्थित राहणार आहेत। पुन्हा एकदा संसद खेल महोत्सव 2025 मध्ये शब्दसुमनाने मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। मयूर पवार सर, मयूर पवार सर। मयूर पवार सर त्वरित मैदानात यायचे। मयूर पवार सर अलंकार 7वी, मैदान क्रमांक 3 वर या। कल्पेश भोईर सर आपण सुद्धा मैदानावर यायचे। मयूर पवार सर अलंकार 7वी, मैदान क्रमांक 3। मयूर पवार सर, राष्ट्रीय पंच मयूर पवार आपण त्वरित मैदानावर या। मयूर पवार सर, मयूर पवार। आई अष्टभुजा रानगाव, आई अष्टभुजा रानगाव। संतोष स्पोर्ट्स कुर्जे, जय हनुमान संतोष स्पोर्ट्स कुर्जे मैदानात यायचं दोन्ही संघांनी। आई अष्टभुजा रानगाव, संतोष स्पोर्ट्स कुर्जे।
आई अष्टभुजा रानगाव, जय हनुमान संतोष स्पोर्ट्स कुर्जे मैदानात या. आई अष्टभुजा रानगाव मैदानात या. आई अष्टभुजा रानगाव, संतोष स्पोर्ट्स कुंजे, कुंजे संघ मैदानात या. कुंजे संघ कुर्जे संघ, कुर्जे संघ त्वरित मैदानात यायचं आहे. आई अष्टभुजा रानगाव, जय हनुमान कुर्जे मैदानात या. रानगाव संघ, रानगाव
आई अष्टभुजा रानगाव, जय हनुमान संतोष स्पोर्ट्स कुर्जे मैदान. ॲडव्होकेट संतोष ॲडव्होकेट संतोष ढुंगाणे यांचं सहर्ष स्वागत करीत आहेत. हॅलो हॅलो. मैदान क्रमांक 1 पुढील सामना ऋषी वाल्मिकी नायगाव वर्सेस इच्छाशक्ती बी. इच्छाशक्ती बी वर्सेस ऋषी वाल्मिकी नायगाव. मैदान क्रमांक 1 पुढील सामना. आई अष्टभुजा रानगाव. आई अष्टभुजा रानगाव कुर्जे संघ मैदानात आहे. मैदान क्रमांक 4 कुर्जे. मैदान क्रमांक 4. दादा चला पंच या मैदानात. स्टेजच्या समोर असलेले पंच उमतोल सर. उमतोल सर मैदानात या. अजय सर. अजय सर अजय पाटील मैदान क्रमांक 4 लवकर या. आलेल्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत. संसद खेल महोत्सव 2025 या माध्यमातून अनेक मित्रपरिवार, हितचिंतक, सामाजिक कार्यकर्ते या उत्सवाला भेट देत आहेत. हा 5 दिवसीय उत्सवाच्या शेवटच्या क्षणाकडे आपण जात आहोत. नुकतेच या क्रीडापीठावर विराजमान झालेले पालघरच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व मित्र यांचं आपण यथोचित शब्दपुष्पाने सहर्ष हार्दिक स्वागत करतो.
लक्ष्मण सुतार सर या लवकर. अजय पाटील सर इकडे पण ऋषी वाल्मिकी नायगाव इच्छाशक्ती ब. चला मैदान क्रमांक 1 वर यायचंय. इच्छाशक्ती ब ऋषी वाल्मिकी नायगाव. ऋषी वाल्मिकी नायगाव इच्छाशक्ती ब मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्या. ऋषी वाल्मिकी नायगाव इच्छाशक्ती ब मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्यायचा आहे. ऋषी वाल्मिकी नायगाव संघ मैदानात या. ऋषी वाल्मिकी नायगाव इच्छाशक्ती ब. इच्छाशक्ती ब आपण सुद्धा मैदानात यायचंय. मैदान क्रमांक 2 JS अर्नाला कुलदैवत खानिवली. मैदान क्रमांक 2 JS अर्नाला कुलदैवत खानिवली. मैदान क्रमांक 1 ऋषी वाल्मिकी नायगाव इच्छाशक्ती बी. चला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे चारही संघांनी. ऋषी वाल्मिकी नायगाव इच्छाशक्ती बी JS अर्नाला कुलदैवत खानिवली. चारही संघांनी मैदानाचा ताबा घ्यायचा. मैदान क्रमांक 1 मैदान क्रमांक 2.
हॅलो. ऋषी वाल्मिकी वर्सेस इच्छाशक्ती ब. मैदान क्रमांक 1 वर यायचं आहे. अर्नाळा वर्सेस कुलदैवत खानिवली मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा आहे. चारही संघांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. ऋषी वाल्मिकी वर्सेस इच्छाशक्ती बी. अर्नाळा वर्सेस कुलदैवत खानिवली मैदान क्रमांक 2. इच्छाशक्ती बी टीम मैदानात हजर झाली आहे. ऋषी वाल्मिकी या ठिकाणी मंचावर माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय अनुश्रीताई अजय पाटील मॅडम उपस्थित आहेत आणि त्यांचं आपण महोत्सवामध्ये स्वागत करत आहोत. मी आदरणीय खासदार महोदयांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत करावं. आदरणीय अनुश्रीताईंना विनंती आहे कृपया आपण स्वागताचा स्वीकार करण्यासाठी पुढे यावं. माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय अनुश्रीताई अजय पाटील मॅडम यांचं महोत्सवात हार्दिक स्वागत होत आहे. संसद खेल महोत्सवाचे आयोजक सन्माननीय खासदार महोदय आदरणीय डॉक्टर हेमंतजी सवरासाहेब यांच्या शुभ हस्ते पुस्तक भेट आणि पुष्पगुच्छ देऊन माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय अनुश्रीताई अजय पाटील मॅडम यांचं स्वागत केलं जात आहे. नेहमीच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अनुश्रीताई आवर्जून उपस्थित असतात. पालघर जिल्ह्यामध्ये कुठेही कबड्डीचे सामने किंवा महोत्सव असो त्या आवर्जून पोहोचतात आणि खेळाडूंना शुभेच्छा प्रदान करतात. मित्र, सांसद खेल महोत्सव पालघर 2025च्या या आयोजनामध्ये सन्माननीय खासदार डॉक्टर हेमंत सवरासाहेब यांनी सोपविलेली प्रत्येक जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे करून या महोत्सवामध्ये या महोत्सवाच्या यशस्वीततेसाठी ज्या कार्यकर्त्यांनी हॅलो हितचिंतकांनी कुलदैवत जी खानिवली भूमिका बजावली त्याबद्दल मैदान सन्माननीय क्रमांक 2 वर खासदार डॉक्टर हेमंत सवरासाहेब यांच्या शुभ हस्ते या पुढील कार्यकर्त्यांना समिती सदस्यांना गौरविण्यात येत आहे. विनंती करतोय ज्या कार्यकर्त्यांचं मी इथे नामोल्लेख करेन त्यांनी व्यासपीठावर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. जय चौबळ, जय चौबळ, कौस्तुभ पाटील, कौस्तुभ पण अनुष वाणी, चलो अनुष चल, अनुष वाणी. मी विनंती करतोय सन्माननीय खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरासाहेब यांना आपल्या शुभ हस्ते आपण पुढील कार्यकर्त्यांना विविध समितीच्या सदस्यांना गौरवायचं आहे. कुलदैवत खानिवली संघ, कुलदैवत खानिवली संघ त्वरित मैदानात या. जयस अर्नाला, जयस अर्नाला, कुलदैवत खानिवली जयस अर्नाला त्वरित मैदानात यायचे दोन्ही संघांनी. अनुश्वानी कुलदैवत खानिवली जयस अर्नाला, गिरीश थोरात आपण व्यासपीठाकडे यायचंय.
तदनंतर देवेंद्र काचरे, अनुष वाणी या महोत्सवादरम्यान पत्रव्यवहार असेल किंवा कार्यक्रम पत्रिका तयार करण्याच्या कामी कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका आणि चोख भूमिका ज्यांनी बजावली तो अनुष वाणी. देवेंद्र काचरे, बक्षीस वितरणामध्ये ज्या कार्यकर्त्याची जय सरनाला कुलदैवत महत्वपूर्ण भूमिका तो कानिवली संघ उपस्थित देवेंद्र काचरे, दीपेश वायडा. जय सरनाला बक्षीस वितरण समितीमध्ये रोख बक्षीस नियोजन या कार्यकर्त्यांकडे जी जबाबदारी होती तदनंतर अर्चना पाटील, दररोज होत असलेल्या उद्घाटन समारंभ अर्थात स्टेज व्यवस्थापन यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी परंतु खूप महत्त्वपूर्ण असतात. समयी असेल, वाद दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम असेल, फोटोंची मांडणी असेल, पुष्पहार अर्पण नियोजन असेल आणि आपण गेले 4 दिवस प्रत्येक बक्षीस समारंभामध्ये खेळाडूंना गौरविताना, मान्यवरांना गौरविताना मला वाटते आज सगळ्यात मोठी मॅरेथॉन अर्चनाताई चालली असेल पहिल्या दिवसापासून तर आतापर्यंत. जोरदार टाळ्यांचा गजर करूया अर्चनाताईसाठी आपण. भावेश जैन, पाटील भोजन समिती असेल व या नियोजनाच्या पूर्वीपासून म्हणजे 15 दिवस ते 1 महिन्यापासून भावेश हे रजिस्ट्रेशनचं काम असो, कोणतीही वाहतूक असो, जिथे कमी तिथे आम्ही, ही भूमिका भावेश जैन यांची होती. ते भावेश जैन यांना सन्माननीय खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरासाहेब यांच्या शुभ हस्ते गौरवलं जाते. परमानंद शहा, त्याच्या नावाप्रमाणे त्याच्या चेहऱ्यावर कधी बघावा तेव्हा आनंदच, असा परमानंद. आता ही फोटोमध्ये बघा ना, हसण्यामध्ये जर 1 नंबर येईल तो परमानंदचा येईल. अभिनंदन परमानंद, तुला मनपूर्वक धन्यवाद. आणि आपल्या सगळ्यांचा लाडका छोटा निवेदक, अनेक क्रिकेट मैदानांमध्ये ज्याच्या आवाजाची जादू चालते, चेंडू कोणत्या कोपऱ्यातून कोणत्या कोपऱ्यात गेला आणि कसा लिले या षटकाराला, याचं अमोघ असं वर्णन तेजस धोबी. नियोजन असो, निवेदन असो, व्यासपीठ व्यवस्थापन असो, बक्षीस वितरण असो, प्रत्येक ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावणारे आमचे मित्रवर्य कुणालजी साळवी यांना विनंती करतोय आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. तदनंतर राम डोहाळे, बक्षीस वितरणामध्ये रोख रक्कमेचं नियोजन असेल, ट्रॉफ्यांचं नियोजन असेल, अतिशय चोख भूमिका रामभाऊ. प्रदोष आळशी, युवा कार्यकारिणीचे प्रदेश सदस्य आणि जरी राज्यस्तरीय कमिटीवर काम करत असले तरी परंतु या महोत्सवाच्या व्यवस्थापनामध्ये, नियोजनामध्ये पडेल ते काम उचलण्याचे, अगदी या सगळ्या कार्यकर्त्यांच्या आपण कामकाजाकडे जर बारकाईने पाहिलं असेल, कोणी निरीक्षण करत असेल तर अगदी रिक्षा जेव्हा व्यासपीठाच्या समोरून येत होती, माझी कोणती समिती माहिती नाही, आता रिक्षा आली ती खाली करायची आणि स्टेजवर आपल्याला टी-शर्ट घेऊन जायचं आहे, लगेच खाली उतरणार, ते कामकाज करण्याची तत्परता या सगळ्या कार्यकर्त्यांनी दाखवली. तदनंतर मी व्यासपीठावर
येण्यासाठी निमंत्रित करतो जय मंगेश पाटील. टी शर्ट वितरणामध्ये कौशल्य पाटीलच्या सोबत ज्या दोन युवकांची महत्त्वपूर्ण भूमिका होती त्यामधील एक जय म्हणजे जणू काही टी शर्टच्या रूपाने तो शुभेच्छा देत होता की प्रत्येक खेळाडूला शुभेच्छा देत होता, जा तुमचा जय होईल, जा तुमचा जय होईल. आणि त्याच्या नावाचा नक्कीच जय जयकार आपण केला पाहिजे. कविराज पाटील व्यासपीठावर निमंत्रित करतोय. कविराज पाटील जय सोबत कवी, बरोबर ना? आले नाही ते, आले समोर. जय आला, जय चौबळ व्यासपीठावर यायचं आहे. आणि कौस्तुभ टी शर्ट वितरण असेल किंवा वाहतुकाचं जे नियंत्रण असेल, सनियंत्रण असेल आणि कोणतंही काम अगदी हक्काने ज्या युवकावर सोपवावं आणि ते त्याने लिलैया पेलावं, महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्याचं अभिनंदन करूया जय चौबळ. त्यानंतर कौस्तुभ. मित्र हो, टी शर्ट वाटप, गणवेश वाटप म्हटलं की थोडीशी झुंबड उडणार, परंतु लक्षात आलं की आपण कौस्तुभला समोर बसवलं की मला वाटतं 50% गर्दी नक्कीच आपोआप शिस्तीने मागे फिरेल असं व्यक्तिमत्व. परंतु अतिशय शांत संयमाने, कोणत्याही प्रकारची झुंबड होणार नाही, बेशिस्त वातावरण होणार नाही, अशा प्रकारे सर्व व्यवस्थापकांना अतिशय गोडीने समजावत टी शर्ट वाटप ज्याने समितीचं काम अतिशय चोख बजावलं तो कौस्तुभ पाटील आहे. त्यानंतर मी विनंती करतोय व्यासपीठावर आपला सन्मान स्वीकारण्यासाठी जिगर जैन. खरोखर ना सर्वांच्या आई वडिलांना मनपूर्वक धन्यवाद दिले पाहिजेत. सर्व या युवकांची नावं बघा किती सुंदर ठेवलेत. त्या नावाचं प्रात्यक्षिक किंवा प्रतिमा त्यांच्या कर्तृत्वामध्ये दिसते. तो जिगर, प्रत्येक काम अगदी जिगरीने करण्याची ज्याची शैली आहे आणि अतिशय नम्र. वो बोल रहा था कि सर अगर सम्मान चिन्ह अगर कम हो रहे तो मेरा नाम बाजू में रखो, सबका सम्मान होना चाहिए. धन्यवाद जिगर. तदनंतर राहुल मोरे, आमच्या विक्रमगडचे अतिशय हरहुन्नरी कार्यकर्ते, खूप मेहनतीने गेल्या 5 दिवसामध्ये पडेल ते काम, जमेल ते काम अतिशय प्रामाणिकपणे करणारं हे युवा नेतृत्व राहुल भाऊ. मैदान आखणी असेल, स्टेज व्यवस्थापन असेल, यामध्ये आपण सातत्याने पडेल ते काम करण्याची भूमिका ज्या कार्यकर्त्यामध्ये पाहिली ते संजयजी पाटील, संजय भाऊ पाटील यांना विनंती करते आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. संजय पाटील नाव घेतलं आणि ते असे गोल गोल बघायला लागले, कोणाचं म्हणजे सन्मानाची अपेक्षा नाही. सन्माननीय खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सवरा साहेब यांनी सोपवलेली जबाबदारी पार पाडायची आहे, या महोत्सवाची यशस्वीता गाठायची आहे. त्यामुळे सन्मान हे आपल्या डोक्यात नाही, काम हे डोक्यात ठेवणारी ही सगळी मंडळी. तरुण दीक्षित, विनंती करते आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. तरुणजी दीक्षित. तदनंतर मी सन्मान स्वीकारण्यासाठी विनंती करतोय ब्रिजेशजी पंड्या, प्रसाद सोनटक्के. प्रसाद यांची सोशल मीडियाची आणि कार्यालयातून सन्माननीय खासदार डॉक्टर हेमंतजी सवरासाहेब यांच्या विविध बातम्यांची माहिती सोशल मीडियाला पुरवण्याची
भूमिका करणारा प्रसाद सोनटक्के, अक्षय पाटील, अजय मिश्रा, तदनंतर विकास सिंग, आई अष्टभुजा रानगाव पहिला सेमीफायनलचा सामना. आई अष्टभुजा रानगाव इच्छाशक्ती दोन्ही संघाने मैदान विकासजी क्रमांक सिंग 3 चा ताबा घ्यायचा यांना आहे. विनंती करतो आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. फ्रेंड फॉलोअर्सचे सर्व टीमला विनंती आहे आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. तदनंतर आमचे मित्रवर्य, उत्कृष्ट व्याख्याते, उत्कृष्ट निवेदक, आदर्श शिक्षक, जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया आणि विनंती करतोय आपला सन्मान स्वीकारण्यासाठी सन्माननीय राजेश पाटील सर. या संपूर्ण व्यवस्थापनामध्ये अगदी तिसऱ्या दिवसापासून निवेदकाची महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यामध्ये राजेश पाटील सरांच्या या शैलीने आपण सगळ्यांनी या महोत्सवाचा आनंद, धावतं वर्णन असेल, सन्माननीय अतिथीगणांचं स्वागत असेल, अतिशय सुयोग्य भाषेमध्ये, सुयोग्य शब्दरचनेमध्ये प्रेझेंटेशनची कला ज्या कलाकार शिक्षकाकडे आहे ते सन्माननीय राजेश पाटील सर. सन्माननीय अच्युतजी सातवी सर यांना विनंती करते आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावर यायचंय. चला फ्रेंड फॉर सगळे चला, सगळे चला, सगळे चला ना. अच्युतजी सातवी, तुषार गोवारी यांना विनंती करतोय त्यांनी व्यासपीठावर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. नाही नाही नाही, एक मिनिट, आपण सगळे नाही, फ्रेंड्स फॉरएव्हरचे सर्व सदस्य पुढे या, म्हणजे एकेकाचा सन्मान करू. मित्र हो, ज्या वेळेस हा महोत्सव करण्याचं ठरलं आणि जेव्हा तुमच्या सगळ्यांबद्दल नियोजनाची नाव द लास्ट यस यस. आणि मी मुद्दामून हा माईक स्वतःच्या हातामध्ये घेतलाय. एका अशा अवलियाचा सन्मान आपण करणार आहोत ज्याचा या पालघर जिल्ह्यामध्ये आणि वाडा तालुक्यामध्ये अजात शत्रू म्हणून असा उल्लेख केला जातो. कुठलंही काम हातामध्ये घेतलं की ते तडीच लावणं हा स्वभाव ज्या व्यक्तिमत्वाचा आहे, खांद्यावर हात ठेवून काम करून घेण्याची एक अफाट अशी अद्भुत अशी शैली ज्या व्यक्तिमत्वाकडे आहे, जो अखंड वाडा तालुक्याचा गोटूदादा या नावानं ओळखला जाणारा कल्पेश पष्टे या सांसद रत्न खेल महोत्सवाचे आन बान आणि शान डॉक्टर हेमंतजी सवरासाहेब यांचे प्रिय सहकारी आणि आज पालघर लोकसभेमध्ये डॉक्टर हेमंतजी सवरासाहेब यांच्या सावलीसारखं काम करणारे आमचे प्रिय ज्येष्ठ बंधुराज श्रीयुत कल्पेशजी पष्टे यांचा शाही सन्मान सोहळा या ठिकाणी होत आहे. श्रीयुत कल्पेशजी पष्टे ह्या सांसद रत्न खेल महोत्सवाची यशस्वीता ज्यांच्या खांद्यावर ज्यांनी लिलया पेलली ते श्री कल्पेशजी पष्टे उर्फ आम्हा सर्वांचा गोटू दादा. आपलं पुन्हा पुन्हा अभिनंदन, आपलं पुन्हा पुन्हा खूप खूप कौतुक. यानंतर फ्रेंड्स फॉरएव्हर हा या नितेशजी पागधरे या बक्षीस समारंभ वितरण असेल किंवा स्टेज व्यवस्थापन असेल यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका. योगेश भानुशाली, वैभव ठाकरे असतील, नितेश पागधरे असतील यांच्यासोबत अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका या
स्टेज व्यवस्थापनामध्ये बक्षीस वितरणामध्ये. आणि मगाशी ज्यांची उद्घोषणा केली होती कुणालजी साळवी, या महोत्सवाच्या व्यासपीठ व्यवस्थापनामध्ये उत्कृष्ट निवेदन असो, आयोजन असो, नियोजन असो, यामध्ये कुणाल साळवी नेहमीच अग्रेसर असतात आणि आपली भूमिका अतिशय प्रामाणिकपणे सचोटीने बजावत असतात कुणाल साळवी. आहे अष्टभुजा रानगाव इच्छाशक्ती मैदानाचा ताबा घ्या. मैदान क्रमांक 3 पहिला सेमीफायनलचा सामना. आहे अष्टभुजा रानगाव इच्छाशक्ती, आहे अष्टभुजा रानगाव इच्छाशक्ती दोन्ही संघांनी मैदानाचा ताबा घ्या. त्यानंतर विनंती करते प्रमोद पाटील, फ्रेंड्स फॉरवर्डचे प्रमोद पाटील. डॉक्टर समीर खिस्मतराव, डॉक्टर समीर खिस्मतराव. आई अष्टभुजा रानगाव मैदानात आई अष्टभुजा रानगाव इच्छाशक्ती, इच्छाशक्ती त्वरित मैदानात यायचे. प्रमोद खरपडे सर. अरविंद स्मृती आश्रम शाळेचे आदर्श क्रीडा शिक्षक म्हणून ज्यांची ख्याती आणि अरविंद आश्रम शाळेच्या खेळाडूंना राज्यस्तरापर्यंत पोहोचवण्यामध्ये ज्यांची महत्त्वपूर्ण भूमिका, आदर्श क्रीडा शिक्षक म्हणून ज्यांची ख्याती, ते प्रमोदजी खरपडे सर. तदनंतर मी निमंत्रित करतोय वैभव ठाकरे. यानंतर आणखीन एक विशेष सत्कार आपण इकडे करणार आहोत, जे नियोजन समितीमध्ये कार्यरत आहेत आणि ज्यांचा भारदस्त आवाज आपण पहिल्या दिवसापासून ऐकतोय. सूत्रसंचालक आणि नियोजन समिती सदस्य आदरणीय सुनील मेणे सर यांचा इथे सन्मान केला जाणार आहे. मी आदरणीय खासदार महोदय डॉक्टर हेमंतजी सवरासाहेब यांना विनंती करतोय आपण त्यांचा सन्मान करावा. आदरणीय सुनील मेणे सर. जोरदार टाळ्या झाले पाहिजेत. आदरणीय सुनील मेणे सर, नियोजन समिती सदस्य, ज्यांच्या मार्गदर्शनाने देखील हा महोत्सव अतिशय सुरळीतपणे इथे यशस्वी झालेला आहे. यानंतर किंजल दोशी यांचा इथे आपण सन्मान करणार आहोत. मी विनंती करतोय सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी कृपया आपण पुढे यावं. किंजल दोशी. आई अष्टभुजा रानगाव, आई अष्टभुजा रानगाव त्वरित मैदानात या. इच्छाशक्ती संघ उपस्थित झालेला आहे. आई अष्टभुजा रानगाव इच्छाशक्ती संघ उपस्थित झालेला आहे. आपण त्वरित मैदानात या. यानंतर आदरणीय खासदार महोदयांना विनंती आहे आपण किंजल दोशी यांचा सन्मान करावा. किंजल दोशी यांना विनंती आहे कृपया आपण पुढे यावं. महोत्सवाच्या यशस्वीतेमध्ये ज्यांचं अतिशय मोलाचं असं योगदान आहे, अशा किंजल दोशी यांना देखील इथे सन्मानित केले जात आहे. मनोज पाटील सर, कबड्डी पंच मनोज पाटील सर, मैदान क्रमांक 3 वर यायचंय. आई अष्टभुजा रानगाव, आई अष्टभुजा रानगाव त्वरित मैदानात या. सन्मान मीनाताई संघवी यांना विनंती करतोय आपण कृपया सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी पुढे यावं. मीना संघवी. आदरणीय खासदार महोदय डॉक्टर हेमंतजी सवरासाहेब यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. मीनाताई संघवी या मंचावर उपस्थित झालेल्या आहेत. यानंतर शेफाली जैन यांना विनंती आपण पुढे यावं.
मीनाताई संघवी यांना या ठिकाणी आता सन्मानित केले जात आहे। संसद खेल महोत्सवाचे आयोजक डॉक्टर हेमंतजी सवरासाहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जात आहे। यानंतर शेफाली जैन यांना विनंती आहे आपण कृपया सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी पुढे यावं। आदरणीय शेफालीताई जैन। यानंतर आदरणीय सुयशजी सावे यांना विनंती आहे कृपया आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी पुढे यावं। सुयशजी सावे। या महोत्सवाच्या यशस्वीतेमध्ये आदरणीय सुयशजी सावे साहेब यांचा देखील अतिशय मोलाचा असा वाटा आहे। खासदार साहेबांचे अतिशय जवळचे स्नेही परममित्र आदरणीय सुयशजी सावे साहेब मंचावर उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं देखील हार्दिक स्वागत आणि सन्मान केला जात आहे। यानंतर मी विनंती करतोय आदरणीय अरुणजी माने यांना। अरुणजी माने यांना विनंती आहे कृपया आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी कृपया पुढे यावं। अरुणजी माने साहेब। यानंतर अरुणजी माने साहेब यांचं इथे स्वागत आणि सन्मान केला जात आहे। आदरणीय उमेशजी पाटील यांना विनंती आहे कृपया आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी पुढे यावं। आदरणीय उमेशजी पाटील साहेब। खासदार महोदयांच्या शुभ हस्ते स्वागत केलं जाणार आहे। आदरणीय उमेशजी पाटील यांना विनंती आहे कृपया आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी पुढे यावं। उमेशजी पाटील साहेब यांचं इथे स्वागत केलं जात आहे, सन्मान केला जात आहे। यानंतर पालघर नगर परिषदेचे माजी नगरसेवक आदरणीय अक्षयजी संखे साहेब देखील मंचावर उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे। आदरणीय खासदार महोदयांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण माजी नगरसेवक अक्षयजी संखे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करावा। यानंतर पारितोषिक वितरण कार्यक्रमाची अतिशय पूर्वतयारी सुंदररित्या करणारे आदरणीय वैभवजी पाटील यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत। वैभवजी पाटील यांना विनंती आहे आपण कृपया सन्मानाचा आणि स्वागताचा स्वीकार करण्यासाठी पुढे यावं। आदरणीय वैभवजी पाटील। पारितोषिकांची उत्कृष्ट पद्धतीने मांडणी रचना करणारे आदरणीय वैभवजी पाटील। यानंतर आपण सन्मान करणार आहोत आदरणीय चंद्रकांतजी यादव। चंद्रकांतजी यादव यांना विनंती आहे आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी कृपया पुढे यावं। माननीय खासदार महोदय डॉक्टर हेमंतजी सवरासाहेब यांना विनंती आहे आपण चंद्रकांतजी यादव यांचा सन्मान करावा। यानंतर डॉक्टर किशोर डोहाळे साहेब यांचं आपण स्वागत करणार आहोत। डॉक्टर डोहाळे यांना विनंती आहे कृपया आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी पुढे यावं। महोत्सवाच्या नियोजनामध्ये ज्यांचा अतिशय मोलाचा असा सहभाग असे आदरणीय डॉक्टर किशोरजी डोहाळे यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत। माननीय खासदार महोदय डॉक्टर हेमंतजी सवरासाहेब यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण डॉक्टर किशोर डोहाळे साहेब यांचं इथे स्वागत आणि सन्मान करावा। यानंतर आपण एक विशेष सन्मान करणार आहोत। तुषार गोवारी
साहेबांबरोबर संपूर्ण देशभर प्रवास करणारे आणि त्यांचा कार्य हे सोशल मीडियावर अपलोड करणारे असे तुषार गोवारी यांचा देखील इकडे सन्मान केला जात आहे। विविध क्षेत्रांमध्ये साहेब कार्यरत असतात आणि समस्यांचं निराकरण करत असतात। या सर्व कार्याचा वृत्तांत सोशल मीडियावरती जे अपलोड करत असतात असे तुषारजी गोवारी यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। यानंतर फोटोग्राफर्सना विनंती आहे, कृपया आपण देखील सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी कृपया मंचावर यावं। या महोत्सवाचे अविस्मरणीय क्षण ज्या फोटोमधून टिपले जातात ते फोटोग्राफर यांचं देखील सन्मान आणि स्वागत करणं हे खासदार महोदय आपलं आद्य कर्तव्य मानतात आणि फोटोग्राफरना देखील विनंती आपण देखील सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी कृपया मंचावर यावं। फोटोग्राफर टीम आहे या स्पर्धेचं संपूर्ण क्षणचित्र टिपण्याचं काम जे करतायत, या आठवणी कैद करण्याचं काम जे करतायत त्यांना आपण सन्मानित होताना पाहतात आणि साहेबांच्या अकाउंटवरून या सांसद खेल महोत्सवाला यूट्यूब लाईव्हच्या मार्फत तब्बल 184 देशांमध्ये पोहोचवण्याचं काम ज्या टीमने केलं। अर्थातच यूट्यूब लाईव्ह टेलिकास्टिंग टीम या पालघर जिल्ह्यातील एक अर्थातच केतन पाटील यांना आपण पाहताय। पाटील नेटवर्क्स जे जेवढी ही टीम आहे त्यांना आम्ही विनंती करतोय, त्याचे प्रोप्रायटर आहेत पाटील नेटवर्क्स। आम्ही आपणास विनंती करतोय आपला सत्कार स्वीकारण्याकरिता आपण पुढे यायचंय। या स्पर्धेला 184 देशांमध्ये पोहोचवण्याचं काम नितेश पाटील यांनी केलं। पाटील नेटवर्क्सची पूर्ण टीम आणि या साहेबांच्या शुभ हस्ते त्यांना इथून सन्मानित केलं जातं। पाटील नेटवर्कच्या माध्यमातून देश विदेशांमध्ये संसद खेल महोत्सव 2025 आपण याची डोळा अनुभवलेला आहे। यानंतर आपण आदरणीय डीजे ऑपरेटर यांचं या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत। प्रतीक साऊंड कोणगाव भिवंडी यांचं या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत। डीजे प्रतीक अतिशय सुंदर अशी साऊंड सिस्टीम आपण उपलब्ध करून दिल्याबद्दल डीजे प्रतीक यांचं या ठिकाणी स्वागत। चला इच्छाशक्ती या मैदानात तदनंतर आपण जाऊयात सोशल मीडियामध्ये किती ताकद असते हे सातत्याने जे दर्शवतात आणि साहेबांची जेवढी कामं आहेत ते संपूर्ण जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम जे करतायत केतन गांधी यांनाही इथून मात्र सन्मानित केलं जाईल। स्वतःचा व्यवसाय पण असलेल्या पक्षावर नितांत प्रेम आणि साहेबांच्या कार्याची दखल ही प्रत्येक जनतेने घ्यावी आणि प्रत्येकापर्यंत पोहोचावी या अनुषंगानं सोशल मीडियाचं काम जे करतायत अर्थात केतनजी गांधी यांनाही या मुख्य व्यासपीठावरून सन्मानित केलं असतं। धन्यवाद। आणि खऱ्या अर्थाने साहेबांच्या मनामध्ये ज्याचे धन्यवाद मानायचे आहेत त्या प्रत्येक घटकाला त्या 2 मिनिटाच्या फिल्ममध्ये ज्यांनी समाविष्ट केले, जोरदार टाळ्यांचा गजर करूया, अभिनंदन करूया केतनजी गांधी यांचं। याच्यानंतर नितीन घरत यांचा सुद्धा सन्मान होतोय। नितीन घरत वाडा, मी अनुषेताई पाटील यांना सुद्धा विनंती करतो आपण पण यायचं आहे। यानंतर पदाधिकारी आदरणीय गौतमजी वर्तक यांचं आपण इथे स्वागत करणार आहोत। आदरणीय गौतमजी वर्तक यांना विनंती आहे कृपया आपण पुढे यायचं आहे, आपलं देखील स्वागत केलं जात आहे। यानंतर भूपेशजी पाटील
चंदाताई दुबे, आदरणीय चंदाताई दुबे यांना विनंती, कृपया आपण स्वागताचा स्वीकार करण्यासाठी पुढे यायचं आहे. आदरणीय स्वप्नीलजी केणी यांना देखील विनंती, आपण देखील स्वागताचा स्वीकार करण्यासाठी पुढे यावं. आदरणीय स्वप्नीलजी केणी, कृपया आपण पुढे यावं. आदरणीय खासदार महोदय डॉक्टर हेमंतजी सवरासाहेब यांच्या शुभ हस्ते आपलं देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल. LED स्क्रीन ज्यांच्या माध्यमातून आपणास उपलब्ध झाले आहे असे आदरणीय शरदजी पाटील यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. वाडागावचे सुपुत्र आदरणीय शरदजी पाटील यांचं देखील आपण इथे स्वागत आणि सन्मान करत आहोत. LED स्क्रीन ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेले असे शरदजी पाटील यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. शरदजी पाटील यांना विनंती आहे, कृपया आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी पुढे यावं. शरदजी पाटील, LED स्क्रीन ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेले आहे असे शरदजी पाटील. यानंतर देवा चोरगे यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. देवा चोरगे यांना विनंती आहे, कृपया आपण पुढे यावं. आदरणीय निमिषजी शुक्ला आपण देखील स्वागताचा स्वीकार करण्यासाठी पुढे यावं. देवा चोरगे, देवा चोरगे यांचं देखील इथे हार्दिक स्वागत आणि सन्मान केला जात आहे. यानंतर आदरणीय शुक्लाजींना विनंती आहे, कृपया आपण देखील सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी पुढे यावं. आदरणीय शुक्लाजी, आदरणीय रुपालीताई चोक्सी यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. रुपालीताईंना विनंती आहे, कृपया आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी पुढे यावं. रुपालीताई चोक्सी, यानंतर धीरजजी पाटील यांना विनंती आहे, धीरज पाटील यांना विनंती आहे, कृपया आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी पुढे यायचं आहे. धीरज पाटील. आदरणीय दीपकजी दुबे यांना विनंती आहे, कृपया सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण मंचावर यावं. संसद खेल महोत्सव 2025 मध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान आदरणीय खासदार महोदयांच्या शुभ हस्ते केला जात आहे. यानंतर मी विनंती करतोय, आदरणीय भीमराव गवई आणि निशांत गवई दोघांनी विनंती, कृपया आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी पुढे यावं. बॅडमिंटन कोर्ट ज्यांच्या माध्यमातून आपणास उपलब्ध करून दिलेला आहे असे आदरणीय भीमरावजी गवई आणि त्यांचे सुपुत्र निशांतजी गवई यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बॅडमिंटन कोर्ट ज्यांच्या माध्यमातून आपणास उपलब्ध करून दिलेला आहे असे आदरणीय भीमरावजी गवई आणि निशांतजी गवई यांचा सन्मान करणं हे देखील आपलं आद्य कर्तव्य आहे. आदरणीय खासदार महोदय डॉक्टर हेमंतजी सवरासाहेब यांच्या शुभ हस्ते भीमरावजी गवई आणि निशांतजी गवई यांचा सन्मान इथे केला जात आहे. कुलदैवत खानिवली
इच्छाशक्ती बी दुसरा सेमीफायनलचा सामना. संसद खेल महोत्सव मध्ये आपण बॅडमिंटन हा खेळ देखील निवडला होता आणि त्यासाठी बॅडमिंटनचा कोड ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे असे आदरणीय भीमरावजी गवई आणि निशांतजी गवई यांना देखील इथे सन्मानित करण्यात येत आहे. या महोत्सवाच्या यशस्वीतेमध्ये ज्यांचा अतिशय मोलाचा असा सहभाग आहे अशा सर्वच मान्यवरांना मंचावर इथे सन्मानित करण्यात आलेला आहे. यानंतर मान्यवर मंचाला विनंती आहे आपण आसनस्थ व्हावं. मैदान क्रमांक 1 कुलदैवत खानिवली इच्छाशक्ती बी. चला दोन्ही संघांनी मैदानाचा ताबा घ्या. दुसरा सेमीफायनलचा सामना कुलदैवत खानिवली इच्छाशक्ती बी. राजू सिंग सर. इच्छाशक्ती बी संघ चला मैदानात या. कुलदैवत खानिवली मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्यायचा दोन्ही संघांनी. कुलदैवत खानिवली इच्छाशक्ती बी. त्वरित विनाविलंब दोन्ही संघांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. इच्छाशक्ती ब संघ उपस्थित झालेला आहे. कुलदैवत खानिवली संघ त्वरित मैदानात या.
कुलदैवत खानिवली संघ. अलंकार सातवी पंच त्वरित मैदान क्रमांक 1 वर या. कुलदैवत खानिवली संघ उपस्थित आहे. इच्छाशक्ती नालासोपारा या मैदानात.
हॅलो, मनोज ठाकूर सर, मनोज ठाकूर सर, मनोज ठाकूर सर, मनोज ठाकूर सर. फायनलचा सामना याच्यानंतरचा आहे. फक्त फायनलला 2च संघ आज खेळतील, बाकी सर्व तिथून मान्यवर मंडळींना पण आपण व्यासपीठावर घ्यायचं आहे. तिथे फक्त 2 संघ आत राहतील, कोणी आत राहणार नाही याची खबरदारी घ्यायची नाही. स्वर्गीय विष्णुरामा सवरा क्रीडा नगरीमध्ये आज सांसद खेल महोत्सव पालघर 2025 चा सांगता समारोप कबड्डीच्या अंतिम सामन्याने होणार आहे. त्यामुळे आपल्या सर्वांनाच फायनलला येणाऱ्या संघांचे दर्जेदार खेळ बघायला मिळण्यासाठी सर्वच मान्यवरांना विनंती करण्यात येते आहे की हा सामना संपल्यानंतर फायनलचा सामना हा आपण सर्वांनीच व्यासपीठावर बसूनच आपण बघायचा आहे. सामन्यासाठी आवश्यक असणारे पंच जे मनोज ठाकूर सर त्या ठिकाणी नेमतील तितकेच पंच फक्त मैदानावर असतील. बाकी सर्व पंचांनाही विनंती आहे की आपण देखील सर्वांनी व्यासपीठावर येऊन बसायचं आहे.